अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना या आमच्या शिखर संघटनेनं गेल्या अनेक वर्षांपासून गैरमार्गानं होत असलेली ऑनलाईन औषध विक्री बंद व्हावी याकरता देश पातळीवरील विविध माध्यमातून सदानशीर मार्गानं पाठपुरावा केलेला होता. बनावट औषधांची विक्री, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अँटिबायोटिक गोळ्यांची विक्री तसंच नशा येणाऱ्या शेड्यूल्ड औषधांचा सर्रास डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री तसंच भरमसाठ डिस्काउंटच्या नावाखाली संपूर्ण बनावट औषधांची विक्री होते. त्यामुळे तरुण वर्गावर आणि गरजू रुग्णांवर अत्यंत घातक परिणाम होत आहेत. कोरोना या दुर्धर आजाराच्या वेळेला काढण्यात आलेले सरकारी अध्यादेश आता कालबाह्य झाले असल्यानं त्याचाही गैरवापर होत असल्यानं त्यांची आवश्यकता नसल्यानं ते त्वरित रद्द करावेत. शेवटी अन्य मार्ग संपल्यामुळे नाईलाजास्तव केमिस्ट बंद असा निर्णय अखिल भारतीय औषध संघटनेनं घेतलेला आहे. इमर्जन्सीमध्ये कुठल्याही रुग्णांच्या औषधाविना गैरसोय होणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत आणि तशी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. आम्हाला आपल्या मौलिक मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे. ते सध्या परिस्थितीत देशहिताचा विचार करून आपण आमच्या मागण्यांना पाठिंबा देऊन सहकार्य कराल असा आमचा विश्वास आहे. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, नियमबाह्य सवलती आणि GSR अधिसूचना रद्द करण्याच्या मागण्यांसाठी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे 20 मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. देशभरातील सुमारे 12.5 लाख मेडिकल दुकानं या बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अध्यक्ष विलास जोशी, सचिव सुरेश भट, कोषाध्यक्ष रमेश चौधरी यांनी दिली. काय नेमक्या मागण्या आहेत, कशा प्रकारे संपूर्ण बंदची सूचना? हे बघा, आमचा औषधी हा व्यवसाय ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अमेंडमेंट 45 नुसार जातो. याच्यामध्ये ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन इलिगल आहे. केंद्र सरकारने साधारण 28 ऑगस्ट 2018 ऑनलाईन आणण्यासाठी एक अधिसूचना काढली. ती आतापर्यंत मंजूर झालेली नाहीये. या उपर दिल्ली हायकोर्टमध्ये आमचा स्टे ऑर्डर आहे याला, तरी सरकार ऑनलाईन बंद करत नाही. ही आमची मागणी आहे की 817 जी अधिसूचना आहे ती रद्द करावी. त्याचप्रमाणे करोनामध्ये 220 GSR ही घरपोच औषधी रेमडेसिवीर किंवा टुसिलिझुमॅब देण्यासाठी आम्हाला परमिशन दिली होती. ते इमर्जन्सी संपल्यानंतरही अजूनही ती नोटिफिकेशन सुरू आहे. झोमॅटो, स्विगी आणि ब्लिंकिट हे ऑनलाईन इलिगल ऑनलाईन धंदा करतात, तो बंद व्हावा. आणि आपल्या देशातल्या तरुणांना गर्भपाताच्या गोळ्या किंवा नशेली किंवा नार्कोटिक ड्रग हे इझिली मिळतात, म्हणून हे बंद करा, ही दुसरी मागणी आहे. तिसरी गोष्ट, काही मोठे अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा देशी लोक 25%, 30%, 40% मार्जिन देतात. आमचा हा व्यवसाय ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 DPCO 13 नुसार चालतो. त्याच्यामध्ये आमच्या रिटेलरला 8% होलसेलरला, 16% रिटेलरला, 10% होलसेलरला आणि 20% रिटेलरला अनियंत्रित औषध मिळतात. आम्ही याच्यावरती डिस्काउंट देऊ शकत नाही. त्यामुळे हे आमचे 12.5 लाख लोकांचं जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून 20 मे 2026 मध्ये अखिल भारतीय 12.5 लाख केमिस्ट बंद करणार आहेत. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढे आम्ही बेमुदत संप करू किंवा आमच्या दुकानाच्या चाव्या सरकारला देऊन टाकू. हा आमचा पुढचा निर्णय आहे. नमस्कार, धन्यवाद.